नमस्कार मित्रांनो. सांगलीतला पूर आता कमी होतोय, पाणी कमी व्हायला लागलेलं आहे, पूर ओसरायला सुरुवात झालेली आहे. बट सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आता जर फेस करायचा असेल तर जी घाण आहे, जी साचलेली घाण आहे किंवा रस्त्यावरून पडलेली जनावर आहे त्याचा वास सुटलेला आहे. तर या सगळ्या गोष्टींकरता आता बऱ्याच इथून पुढच्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, जेणेकरून ती महत्त्वाची आता मदत सगळ्यात मोठी इम्पॉर्टंट आहे. याच्यासाठी वेगवेगळे किट तयार केले जात आहेत, वेगवेगळ्या गोष्टी तयार केल्या जातात. जसं स्नेहालय फाउंडेशनकडून सुद्धा एक किट तयार केलं जाते, ज्यामध्ये पीठ आहेत, गव्हाचे, शाळूचे, तांदूळ पॅकेट्स आहेत, क्लिनिंगसाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या आहेत. अशा बऱ्याच गोष्टी यांचं पॅकेज तयार करून तुम्ही त्याच्यामध्ये चादर, टॉवेल अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये ॲड करू शकता आणि त्याचं एक किट पॅकेट तयार करून हे तुम्ही माझ्या मते घरोघरी नेऊन देणं आता गरजेचं आहे. संस्था ज्या पोच करतायत त्यांच्याकडे जरी पोच केल्या तरी तिथून ते तिकडे पोच होतील याची नक्की गॅरंटी आहे, कारण का बऱ्याच लोकांनी यामध्ये मदत केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने मदत झालेली आहे. आणि या आलेल्या अडचणीला आपण सगळे मिळून सामोरे जातोय आणि सगळी जनता जी आहे ती आपलीच आहे, आपल्या घरचेच लोक आहेत. आज आनंद होतोय की प्रत्येक जाती धर्माचा विचार न करता हे काम घडतंय आणि त्यामुळं खरंच सांगलीकरांना हँड्स ऑफ. आणि आज खरीच मदतीची ज्यांना ज्यांना म्हणजे म्हणतात ना पुण्य मिळवायचं आहे, तर ते मी असं म्हणेन की पुण्य मिळवायचा हा चान्सच आहे. आज तुम्ही सगळ्यांनी मदत करा, ज्यांना गरज आहे तिथपर्यंत ते पोचवा. आजूबाजूच्या खेडोपाड्यामध्ये सुद्धा याची गरज आहे. नुसतं सांगली सिटीच नाही तर बाहेरची खेडोगाव आहेत तिथं सुद्धा गरज आहे, तिथं जरा मदत पोचली पाहिजे. तर तुम्ही स्वतःहून सगळ्यांनी पुढाकार घेऊन त्याचे किट्स तयार करा आणि ते डायरेक्ट किट्स जे आमच्यासारख्या संस्था किंवा बाकीच्या काही संस्था आहेत ज्या ह्या किट पोचवण्याचं काम करतायत, तर त्याचबरोबर तुम्ही सुद्धा किट तयार करून तुम्ही सुद्धा तिथं पोचवू शकता. घराघरी जाऊन ह्या गोष्टी द्या, जेणेकरून त्या माणसांच्या डायरेक्ट हातात दिलं जाईल आणि त्यांची गरज त्यांना मिळाली जाईल, त्यांची मदत त्यांना मिळेल. त्यामुळं थँक्यू सो मच ज्यांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. स्नेहालय फाउंडेशन आपलं काम करतंय, प्रत्येक संस्था आपलं काम करते, आपली टीम पूर्ण काम करते. मला फार आनंद होतोय की खरंच सांगलीवरती जे संकट आलेलं आहे याच्यासाठी सगळ्यांच्या मदतीचे हात येतात. थँक्यू सो मच ऑल. अजून मदतीची गरज आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी मदत करावी एवढीच विनंती करतो. थँक्यू ऑल. थँक्यू.